तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का, एक छोटासा विचार आणि तुमचं अख्खं आयुष्यच बदललंय? एक छोटा फोन कॉल, एक छोटीशी भेट, एखादी छोटासा निर्णय, डिसिजन, तो घेऊन तुमचं अख्खं आयुष्यच बदललंय. मी तुम्हाला सांगेल, फक्त एका विचारावरती 17 सेकंद फोकस केल्याने तुमचं आयुष्य बदलेल. विश्वास नाही बसला ना? फेक वाटतंय? इम्पॉसिबल वाटतंय? अगदी नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला एक अशी टेक्निक सांगतो की जी केल्याने तुमचा विचार करण्याचा पॅटर्नच चेंज होऊन जाईल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा रवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत 17 सेकंद मॅनिफेस्टेशन टेक्निक. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, फक्त 17 सेकंद. ही टेक्निक लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये खूप महत्वाची आहे. तशा तर भरपूर टेक्निक्स आहेत, 555, 369, अशा बऱ्याच काही टेक्निक्स आहेत, पण त्यातली त्यात ही जी टेक्निक आहे 17 सेकंदाची, ती खूप पॉवरफुल टेक्निक आहे. आज मी तुम्हाला काही एकदम हेवी स्पिरिच्युअलिटी वगैरे नाही सांगणार. एक सिंपल टेक्निक जी आहे ती सांगेल, बट दॅट टेक्निक इज सो पॉवरफुल, यू कॅन मॅनिफेस्ट एनिथिंग विदिन 17 सेकंड्स. रिअल लाईफ एक्झाम्पल्स मी काही तुम्हाला सांगणार, जे स्टुडंट पासून बिझनेसमॅन पर्यंत, हाऊसवाईफ पासून वर्किंग वुमन पर्यंत, अशा सगळ्यांना ते फायदेशीर ठरेल. सर्वात आधी तुम्हाला एक ऑनेस्ट प्रश्न विचारतो, एकदम ऑनेस्ट, की दिवसभरामध्ये तुम्ही जे काही विचार करतात ते किती विचार करतात? म्हणजे नंबर्समध्ये. तर कुणी सांगेल मी 10 विचार करतो, कुणी 100, कुणी 200, हजारो. मी तर सांगतो तुमच्या मनात हजारो विचार येत असतील, पण त्यातले त्यात जे काही आहेत, जे काही थॉट्स येतात तुमच्या मनामध्ये, ते कसे असतात? सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ते जास्तीत जास्त थॉट्स जे असतात ते निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह थॉट्स कसले? हे डेलीचे थॉट्स आहेत. मी तुम्हाला सांगतो की मी जर फेल झालो तर, लोक काय बोलतील, नंतर पैसे नाही मिळाले तर, एखाद्या मित्राला पैसे द्यायचे, कुणी जर मागायला आला आणि तुम्ही आधीच तुमच्या मनामध्ये सुरू की याने पैसे रिटर्न नाही दिले तर, नंतर मला ती जर सोडून गेली तर, बिझनेस बंद पडला तर, पगार नाही मिळाला तर, अशा बऱ्याच गोष्टी आहे. फॉर एक्झाम्पल ट्रेन नाही मिळाली तर, पेट्रोल पंपावर पेट्रोल संपून गेलं तर, असे भरपूर प्रश्न आहेत. जर ते दुकान उघडं नसेल तर. आता इथे एक गोष्ट समजून घ्या की माइंड म्हणजे तुमचं एक गुगल सर्च सारखं आहे, जे रिपीटेड सर्च करतात. म्हणजे जे रिपीटेड सर्च करतात तेच तुम्हाला दिसतं. जर तुम्ही सतत प्रॉब्लेमवर फोकस करत गेले तर तुम्हाला प्रॉब्लेमच दिसतील, आणि माइंड जे आहे तुमचं ते आणखी प्रॉब्लेम शोधेल. जर तुम्ही फिअरवर फोकस केलं, भीती, तर तुम्हाला अधिक भीतीच मिळेल आणि तुमची एन्झायटी वाढेल. मनामध्ये प्रत्येक गोष्ट करण्याची ती भीतीच तुम्हाला येत राहील जर तुम्ही भीतीवर फोकस केलं तर. म्हणून अनेक लोक जे आहेत अननोईंगली निगेटिव्ह मॅनिफेस्ट करतात, जे निगेटिव्हिटी मॅनिफेस्ट करतात. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, की एक स्टुडंट आहे आणि त्याला एक्झाम द्यायची आहे. तो सतत विचार करतोय की पेपर टफ आला तर, अरे बाबा मी फेल झालो तर, मी इंटेलिजंट तर नाही एवढा, म्हणजे मी जेई जर नाही क्रॅक केली तर, मी सीईटी क्रॅक नाही करू शकलो तर. आता लेटेस्ट एक्झाम्पल झालं, कुणीतरी म्हटलंही असेल, मित्र म्हणतो मनामध्ये, की नीटचे पेपर जे आहेत ते जर पोस्टपोन झाले तर. आता काय होतं माहिती आहे का, की फिअरमुळे, भीतीमुळे त्या स्टुडंट्सच्या कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. स्टडीमधलं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. ऑब्वियसली कॉन्फिडन्स डाऊन झाल्यानंतर एन्झायटी वाढते, भीती वाढते, आणि एक्झाममध्ये तुमची मेमरी ब्लॉक होऊन जाते. आणि शेवटी काय, जे घडू नये तेच घडतं. कुणीतरी असं म्हटलंच आहे की वेअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. जिथे तुमचा फोकस आहे तिथेच तुमची एनर्जी फ्लो होते. तर काळजीपूर्वक फोकस करा, कारण तुमची एनर्जी ही तुमचीच आहे. ती इकडे तिकडे वाया घालवत बसू नका. तिला योग्य त्या ठिकाणीच फोकस करा आणि हवं जे असेल ते मागून घ्या युनिव्हर्सकडून. आता मॅनिफेस्टेशन टेक्निकनुसार जर तुम्ही 17 सेकंद, फक्त 17 सेकंद एका थॉटवर पूर्ण जर फोकस केलं ना, तर त्या थॉटची एनर्जी जी आहे ती अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते, किंवा त्या एनर्जीचं ॲक्टिव्ह करायचं जे बटन आहे ना, ते आहे हे 17 सेकंदाचा फोकस. आणि जर त्यात इमोशन जर ॲड झाला तर व्हायब्रेशन अजून स्ट्रॉंग होतं. पण इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मॅनिफेस्टेशन म्हणजे घर बसल्या मला पैसे मिळतील असं अजिबात नाही मित्रांनो. म्हणजेच फक्त विचार केल्याने, फक्त तू विचार करतोय की आय एम गेटिंग रिच, म्हणजे मी
श्रीमंत आहे, मी श्रीमंत झालोय, असं फक्त विचार केल्याने तू श्रीमंत नाही होणार. त्याला फक्त मॅनिफेस्टेशन नाही म्हणता येणार. मॅनिफेस्टेशन म्हणजे थॉट्स अलाइन करणे, मॅनिफेस्टेशन म्हणजे इमोशन्स अलाइन करणे, मॅनिफेस्टेशन म्हणजे कॉन्फिडन्स बिल्ड करणे, मॅनिफेस्टेशन म्हणजे अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करणे. तू किती अपॉर्च्युनिटीजला अट्रॅक्ट करतोय. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ॲक्शन घेणे. ॲक्शन. समजा दोन लोक इंटरव्ह्यूला गेले. पहिला म्हटला की माझ्याकडून नाही होणार आहे आणि दुसरा म्हटला आय कॅन डू दिस. तर तुम्हीच मला सांगा की तो जो इंटरव्ह्यू आहे तो कोण क्रॅक करेल? ऑब्वियसली दुसरा व्यक्ती, 2 नंबरचा. कारण कॉन्फिडन्स जो आहे, त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतो. बॉडी लँग्वेज इज द मेन पार्ट इन कम्युनिकेशन. आणि ऑब्वियसली तो बॉडी लँग्वेज त्याची कम्युनिकेशनमध्ये दिसल्यावर ऑब्वियसली तो इंटरव्ह्यू क्रॅक करेल आणि तुमचं कम्युनिकेशनच बदलून जाईल. आणि हे जे काय आहे हे प्रॅक्टिकल मॅनिफेस्टेशन आहे, जे तुमच्या डायरेक्टली फिजिकली तुमच्या समोर दिसेल. पण आता इथे बिगेस्ट प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? आपलं जे माइंड आहे ते 17 सेकंद अजिबात थांबत नाही. ट्राय करून बघा. तर आता ट्राय करून बघा तुम्ही की एका पॉईंटकडे बघा, कुठल्याही एका पॉईंटकडे बघून 3 सेकंद, फक्त 3 सेकंद तुम्ही बघू शकता. 3 सेकंदाच्या नंतर तुमचा मोबाईल हातात सुरू. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट्स. कारण जी आपण रील पण जी आहे ती 3 सेकंदाच्या वर बघत नाही, बरीचशी रील जी आहे. कारण टाईम स्पॅम खूपच कमी झालेला आहे. तुमच्या मनात लगेच विचार चालू होतील, उद्याचा EMI भरायचा आहे, अरे बाबा त्या मित्राला कॉल करायचा आहे, अरे हे स्टेटस काय आलेलं आहे याचं स्टेटस चेक करणार तुम्ही एकेकाचे. आणि त्याच्यामध्ये लगेच तुम्ही त्याच्या पार कुठपर्यंत चालले जाणार. लेडीजचं बघितलं तर ते बघत असतात की फंक्शनमध्ये इसकी साडी मेरी साडी से सफेद क्यू, असं बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की स्टेटसवरून सुद्धा स्टेटस वॉर आज व्हायला लागलेले आहेत. असं तुम्ही बघितलं असेल, अरे याने हे स्टेटस टाकलं, मी पण जरा भारी स्टेटस टाकतो त्याच्यापेक्षा. आणि घातली मग तुमची जी एनर्जी आहे ती नको त्या ठिकाणी तुमची एनर्जी तुम्ही फोकस केली आणि जी पॉझिटिव्ह ठिकाणी, चांगल्या ठिकाणी, जी मॅनिफेस्टेशन ठिकाणी तुम्हाला जी एनर्जी लावायची होती ती तुम्ही नको त्या ठिकाणी लावून ती अक्षरशः वाया घालवली. असं करू नका मित्रांनो. ते त्यांच्या लाईफमध्ये खुश आहे, आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती फोकस करायचं आहे. कोणी म्हणतं पिझ्झा ऑर्डर करू, कोणी म्हणतं आज संध्याकाळी हॉटेलला जाऊ, फिरायला जाऊ. अशाचमध्ये ते 3 सेकंदाच्या नंतर ते मन भटकत जातं, माइंड सतत पडत असतं. बहिणाबाई चौधरींची एक कविता आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं. की मन जे आहे तुमचं ते उभ्या पिकातलं ढोर आहे. ते ह्या पिकावर जाऊ का त्या पिकावर जाऊ, म्हणजे हे खाऊ का ते खाऊ, असं ते कंटिन्यू सतत फिरत असतं. ना की ते एकाच पिकावरती त्याला खात बसतं. ते हे अर्धवट सोडून दुसरीकडे, ते अर्धवट सोडून तिसरीकडे असं फिरतच असतं. कारण त्याला रान मोकळं दिसतंय तिथे असं. म्हणूनच मॅनिफेस्टेशन अनेक लोकांसाठी काम नाही करत, जे लोक फोकस नाही करू शकत. तर याच्यासाठी सोल्युशन काय आहे? सोल्युशन आहे मेडिटेशन, रिलॅक्स. मी तुम्हाला काही हिमालयामध्ये जाऊन मेडिटेशन करायला नाही सांगत आहे मित्रांनो. एक सिंपल टेक्निक आपण बघूया. रोज रात्री एका शांत रूममध्ये एक मेणबत्ती घे किंवा दिवा घे. दिवा लावल्यानंतर त्याच्या फ्लेमकडे एकसारखं बघ, फोकस करण्यासाठी. ही एक जबरदस्त फोकस टेक्निक आहे. तुमच्या मनामध्ये विचार येतील, थॉट्स येतील, तर फाईट करू नका थॉट्सची. आणि जरी तुमच्या मनात दुसरे विचार आले तर पुन्हा तुमचा फोकस त्या फ्लेमवरती आणा, त्या ज्योतीवरती आणा, दिव्याच्या. दररोज 1 मिनिट करा. 1 मिनिट करता करता काही दिवसांनी तो टाईम ड्युरेशन वाढवा. त्याला 3 मिनिट करा, नंतर त्याला 5 मिनिट करा. असं हळूहळू त्याला वाढवा. आणि वाढवल्यानंतर काय होईल की स्लोली तुमची जी फोकस पॉवर आहे ना ती आपोआप वाढेल मित्रांनो. ही एक्सरसाइज करून बघा. 7 दिवस ही एक्सरसाइज करून बघा आणि येऊन पुन्हा ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन मला सांगा की तुम्हाला काय फायदा झाला त्या फोकस टेक्निकचा. राईट. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. एखाद्याला फिट बॉडी बनवायची आहे, एकदम त्याला 6 पॅक्स वगैरे, इथे हाताला कट्स पाहिजे, एकदम व्यवस्थित सुडौल शरीर पाहिजे. तो फक्त विचार करून फिट होईल का? अजिबात नाही. पण जर तो व्यक्ती रोज व्हिज्युअलाइज करतोय की अरे मी व्यवस्थित फिट झालेलो आहे, एकदम जबरदस्त माझी हेल्थ झालेली आहे, तो रोज हेल्दी फील करतो. जर तो रोज जिमला जातो आणि एक सिंपल डिसिप्लिन ठेवतो की काही होऊन जावं, मी आज जिमला जाणार म्हणजे जाणार, असं जर तो रोज करेल तर
त्याची लाईफ बदलायला किंवा त्याची बॉडी बदलायला सुरुवात होईल, ना की दॅट इज नॉट इन द वन डे रिझल्ट. दिस इज अ प्रोसेस. तर तो प्रोसेसने वरती ह्या प्रोसेसने गेल्यावरतीच त्याची बॉडी बदलायला लागेल. मॅनिफेस्टेशन बेस्ट काम करतं कधी, जर तुमचे फिलिंग्स आणि ॲक्शन्स हे दोन्ही एकत्र आल्यावरती. हा पॉईंट खूपच महत्त्वाचा आहे मित्रांनो, नोट करून घ्या की मॅनिफेस्टेशन बेस्ट काम करतं जेव्हा तुमच्या फिलिंग्स आणि ॲक्शन ह्या एकत्र येतात तेव्हाच. आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट, मॅनिफेस्टेशन वर्ड्सने नाही, फक्त बोलून नाही, शब्दांनी नाही, तर ते फिलिंग्सने काम करतं. तुम्ही 100 वेळा म्हणा हो आय एम रिच, आय एम रिच, आय एम रिच, पण आतून तुला वाटतंय, आतून तुला फिलिंग्स येते की माझं काही होणार नाही, तर काय होईल? तू कन्फ्युजन तयार करतोय तुझ्या मॅनिफेस्टेशनमध्ये. तू व्हर्बली बोलतोय की आय एम रिच आणि आतून बोलतोय की माझ्याने होणार नाही, तर नाहीच होणार मित्रा. कारण युनिवर्स जे आहे ना, ते तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या फिलिंग्सवर जास्त विश्वास ठेवतं. तुमच्या इमोशन्सलाच ते युनिवर्स रिस्पॉन्ड करतं. समजा कुणाला प्रेम पाहिजे, लव पाहिजे, पण दिवसभर इनसेक्युरिटी, जेलसी, ओव्हर थिंकिंग, टॉक्झिसिटी, तर रिलेशनशिप तर तुझं खराब होणारच आहे ना, हा विचार केल्यानंतर, ह्या फिलिंग्स आल्यानंतर. म्हणून पण जेव्हा तो पर्सन ग्रॅटिट्यूड फील करतो, आभार मानतो, ग्रॅटिट्यूड इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन मॅनिफेस्टेशन ऑल्सो. आभार माना ह्या जन्माचे, या लाईफचे, त्या लाईफ पूर्ण अख्ख्या युनिवर्सचे आभार माना की ज्याने तुम्हाला हा व्हिडिओ बघण्यासाठी हा मोबाईल दिला आहे, त्याचे आभार माना, ज्याच्या आधारे तुम्ही छान छान पॉडकास्ट बघू शकता, छान छान विचार बघू शकतात, मांडू शकतात. नंतर ग्रॅटिट्यूड जर तुम्ही फील केलं एखाद्याने, नंतर त्याने ट्रस्ट बिल्ड केला आणि त्याच्यानंतर तो काम राहिला, शांत राहिला, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहे, जेव्हा तो एखादा पर्सन ग्रॅटिट्यूड फील करतो, नंतर ट्रस्ट बिल्ड करतो, काम राहतो, तर तेव्हा तो त्याची रिलेशनशिपमधली एनर्जी बदलतो. दीज पॉईंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन रिलेशनशिप. आता प्रॅक्टिकल टेक्निक बघू. तुम्हाला काय हवं आहे ते क्लिअर करा सर्वात आधी. स्पेसिफिक बोला, फक्त मला एकदम गुड लाईक पाहिजे असं नाही, स्पेसिफिक. तर सपोज तुला एखादी, मला कार पाहिजे, बी स्पेसिफिक. मला ह्या कंपनीची, ह्या कलरची कार हवी, जिला एवढे सीटिंग असतील, त्यात एवढे लोक बसू शकतील, त्यात तुझा कॅमेरा असा असेल, किंवा त्याला रूफटॉप असेल, किंवा ती कन्व्हर्टेबल असेल. असं स्पेसिफिक राहा त्या कारबद्दल, त्या तुझ्या स्वप्नाबद्दल. बी स्पेसिफिक. नंतर 2 नंबरची स्टेप म्हणजे तुम्ही आईज क्लोज करा, डोळे बंद करा, आणि थर्ड स्टेप जी आहे ती व्हिज्युअलाइज करा. एंड रिझल्ट इमॅजिन करा, डायरेक्टली एंड रिझल्ट. जसं आपण कारचं एक्झाम्पल बघितलं, तर एंड रिझल्ट डायरेक्टली इमॅजिन करा की तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसून मस्त आनंदी एकदम तुमचं आवडीचं गाणं लावून तुम्ही कार ड्राईव्ह करताय, असं डायरेक्टली डोळे बंद करून ही थर्ड स्टेप इमॅजिन करा. एंड रिझल्ट, तुमच्यासोबत तुमची फॅमिली बसलेली आहे, तुम्ही सुद्धा प्राऊड फील करताय आणि कॉन्फिडंट फील करताय, हे असे इमोशन्स फील करा डायरेक्टली. मित्रांनो, सक्सेसफुल लोक जन्माला वेगळे येत नाही. ते जे आहेत त्यांचे थॉट्स जे आहेत ते वेगळे असतात, त्यांचा फोकस हा वेगळा असतो. ते प्रॉब्लेम्सपेक्षा पॉसिबिलिटीजवरती जास्त फोकस करतात. कारण चॅम्पियन्स जे आहेत ते मोटिवेशनची वाट नाही बघत. काही सर्वसाधारण लोक जे आहेत ते प्रॉब्लेम्स घेऊन बघतात, म्हणजे बसतात ॲक्च्युली, की हा प्रॉब्लेम आहे यार, याचं असंच आहे तसंच आहे. पण त्या गोष्टीमध्ये जर आता एक्झाम्पल घ्यायचं जर म्हटलं याच्यामध्ये, तर एखाद्याला एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळाले, तो म्हणाला यार ह्या सरांनी असं काही शिकवलं, मला काही समजलंच नाही, किंवा मला जाताच नाही आलं क्लासला अशा कारणामुळे. तर त्याच्यातली प्रॉब्लेम्स नका शोधू, त्याच्यातली पॉसिबिलिटी शोधा. तुम्ही आता काय पॉसिबिलिटी करू शकतात, की बाबा मी रोज थोडा 2 तास एक्स्ट्रा अभ्यास करेल, ही पॉसिबिलिटी झाली त्याच्यामध्ये. कारण चॅम्पियन्स जे आहेत ते मोटिवेशनची वाट नाही बघत, ते स्वतःचा एक वेगळा स्टेटस निर्माण करतात, एक वेगळी स्टेट निर्माण करतात. कंटेंट क्रिएटरबद्दल जर सांगायचं म्हटलं, एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तर ते
जेव्हा एखाद्याला यूट्यूब चॅनल सुरू करतो त्याचा सर्वात पहिला सबस्क्रायबर हा 0 असतो. आणि आज जे काही तुम्ही सक्सेसफुल यूट्यूबर बघतायत, मिलियन सबस्क्रायबर, 1 मिलियन सबस्क्रायबर, 7 मिलियन सबस्क्रायबर, 10 मिलियन सबस्क्रायबर्स, तर ते जे काय आहेत ते एका रात्री नाही बनलेत. सुरुवातीला पण त्यांचे सबस्क्रायबर नव्हते. ते सुद्धा सुरुवातीला सेल्फ डाऊटमध्ये होते. त्यांना सुद्धा आधी लो व्ह्यूज होते, कमी व्ह्यूज होते, पण ते थांबले नाही. आणि असा विचार त्यांनी कधीच केला नाही की मला सक्सेस मिळणारच नाही. अजिबात नाही थांबले, असा विचारही केला नाही त्यांनी. प्रत्येक मोठ्या क्रिएटरला सुरुवातीला हे प्रॉब्लेम्स होतेच, पण त्यांनी जे आहे काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी आजचं जे काही त्यांचं लाईफ आहे ते आधीच त्यांनी व्हिज्युअलाइज करून ठेवलं होतं. आता काही लोक म्हणतात हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे का? तुम्ही त्याला मॅनिफेस्टेशन म्हणा, सायकोलॉजी म्हणा, सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणा, पण एक गोष्ट ट्रू आहे की ब्रेन हा रिपीटेड फोकसच्या दिशेने काम करतो. म्हणजे ॲथलेट्स जे आहेत, खेळाडू, ते व्हिज्युअलायझेशन करतात सुरुवातीला की मी त्या 1 नंबरच्या बोर्डवरती तिथे उभा आहे आणि माझ्या गळ्यामध्ये गोल्ड मेडल, असं ते व्हिज्युअलाइज करतात. कोणताही ॲथलेट तुम्ही बघा. नंतर ॲक्टरसुद्धा ही गोष्ट व्हिज्युअलायझेशन आधीच करतात डोळे बंद करून की माझा मूवी ब्लॉकबस्टर झालेला आहे. असा बिझनेस लीडर्स करतात की माझा बिझनेस सध्या टॉपला आहे मार्केटमध्ये, त्याचे शेअर्स खूप हाय चालले आहेत, असं ते व्हिज्युअलाइज करतात. का? कारण त्यांचा माइंड जो आहे तो परफॉर्मन्स बदलतो. जे तुम्ही माइंडमध्ये व्हिज्युअलाइज करणार त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स बदलेल. तुम्ही त्या दिशेने काम करायला लागाल, तुमची एनर्जी त्या दिशेने फ्लो करेल. म्हणून तसं व्हिज्युअलाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर इमॅजिन करा, जर आजपासून तुमचं फिअर फीड करणं जर तुम्ही बंद केलं आणि पॉसिबिलिटीज त्याच्याऐवजी फीड करायला लावल्या तुमच्या मनाला, तर काय होईल? रोज सकाळी स्ट्रेसच्या ऐवजी तुम्ही बेस्ट फ्युचर जर इमॅजिन केलं तर रोज सकाळी उठल्या उठल्या आले लागले उठले घेतला मोबाईल बघतायत तुम्ही तिथे नाही. त्याच्याऐवजी जर तुम्ही तुमचं फ्युचर इमॅजिन केलं तर, अरे मी आज या ठिकाणी इथे इथे आहे. ते सांगितलं मी तुम्हाला एक एक्झाम्पल की तुम्ही एवढे श्रीमंत आहेत की तुम्ही स्वतःचं बोट, करोडो रुपयांचं बोट घेऊन तिथे समुद्राच्या मध्यभागी तिथे तुम्ही एकदम चिल करताय. असं इमॅजिन करा. एवढे रिच बना की तुम्ही लोकांना मदत करतायत. एवढं तुमचं म्हणजे रोज तुम्ही सकाळी तुमचं बेस्ट फ्युचर इमॅजिन केल्याने तुमचं आयुष्य बदलेल. तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल, असंही होईल. म्हणून तुमचं बेस्ट फ्युचर जे आहे ते इमॅजिन करा. आजपासून रोज मेडिटेशन करा. निगेटिव्ह थॉट्स कमी करा. एकाच गोलवर फोकस करा. एक एक गोल घ्या, त्याच एका गोलवरती तुम्ही फोकस करा. इमोशन्स व्हिज्युअलाइज करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व गोष्टींसाठी ॲक्शन घ्या. ॲक्शन, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ॲक्शन घेतली नाही तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला काही फायदाच नाही, या कधी होणारही नाही. त्याच्यामुळे ॲक्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे पुढील 7 दिवस सिरियसली करून बघा. 7च दिवस सांगतोय मी. आणि 7 दिवसानंतर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन मला पुन्हा सांगा की तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी जाणवली का? कॉन्फिडन्स तुमचा वाढला का? अनएक्सपेक्टेड अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे आल्यात का? अबंडन्स आलं का? तुम्ही काही म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सने काही अपॉर्च्युनिटीज दिल्यात का? आणि इनर पीस तुम्हाला जाणवली का? तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही बदल झाला का? जर तुम्ही स्टुडंट्स असाल तर तुमच्या स्टडीमध्ये तुम्हाला काही फायदा झाला का? ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण आयुष्य सिच्युएशन बदलल्यावरती बदलत नाही. आयुष्य बदलतं जेव्हा माणूस स्वतः बदलतो. हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा ज्याला याची नितांत गरज आहे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे मीही तुमच्यासारखाच आहे. त्यामुळे आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करतोय. मला काही इम्प्रूव्हमेंट्स करायची गरज असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावर नक्की विचार करेल. आणि तुम्हाला अशा काही वेगळ्या टॉपिक्सवरती जर तुम्हाला एखादी माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आणि तोही अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. कारण मराठी लोकांसाठी जे काही आपण करू शकतो ते ह्या व्हिडिओच्या माध्यमाने करू शकतो. त्यांना माहिती देऊ शकतो. आणि मराठी युवकांना किंवा सर्वच वयोगटातील
सर्वांना मोटिवेट करण्याचा आपण एक उद्दिष्ट केलं आहे. 1% बेटर एव्हरी डे, 1% ग्रो एव्हरी डे. दररोज जास्त नाही करायचं आहे, फक्त 1% प्रोग्रेस करायची मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि रवी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.